मराठीतील पहिला युनिव्हर्स चित्रपट घबाडकुंडला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील आणि निर्माते डॉक्टर रसिक कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेला मराठीतील पहिला युनिव्हर्स चित्रपट घबाडकुंड हा 19 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून प्रदर्शित होताच या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कॉमेडी, हॉरर आणि भयपटाचा अनोखा संगम असलेल्या चित्रपटानं रसिकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे. दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील हे अभ्यासू, प्रयोगशील आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांचा सखोल अभ्यास करणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात दर्जेदार कथानक, उत्कृष्ट मांडणी आणि आकर्षक सादरीकरण पाहायला मिळतं. प्रेक्षकांना नवनवीन अनुभव देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. घबाडकुंड हा चित्रपट देखील त्यांनी अत्यंत मेहनत, बारकाई आणि कलात्मक दृष्टिकोनातून साकारला असून त्याची झलक चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यातून दिसून येते. घबाडकुंडचे नाशिकचे सहाय्यक दिग्दर्शक नंदन खरे यांनी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विशेष आयोजन केलं होतं. या प्रमोशन कार्यक्रमाला मिसेस इंडिया अभिनेत्री शिल्पी अवस्थी, दिग्दर्शक आनंद बच्छाव, दिग्दर्शक भगवान देवकर, अभिनेत्री प्रिया सुरते, विक्रांत दहाळे, श्रुती बिरारी, सविता जाधव, राणी राव, ए.के. पाटील, चंदन खरे, निलेश शेकोकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी चित्रपटाला शुभेच्छा देत चित्रपटाच्या संकल्पनेचे आणि दिग्दर्शनाचं कौतुक केलंय. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रहस्य, विनोद आणि थरार यांचा सुरेख मेळ घालणाऱ्या चित्रपटानं सर्व वयोगटातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. चित्रपटात संदीप पाठक, देवदत्त नागे आणि कुशल बद्रिके यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या दमदार भूमिका असून त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. कथानकातील रहस्य, भय आणि विनोदी प्रसंगाची सांगड प्रेक्षकांना खेळून ठेवत असल्याचं चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्या रसिकांनी व्यक्त केलं आहे. घबाडकुंडच्या कथानकात प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी रसिकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झालंय. त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहावा अशी चर्चा चित्रपटप्रेमींमध्ये रंगू लागली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या धाटणीची आणि नवा प्रयोग म्हणून ओळख निर्माण करणारा घबाडकुंड हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून आगामी काळातही त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपल्या निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक. नमस्कार मित्र, मी दिग्दर्शक आनंद. आज योगायोगाला आमचे मित्र प्रीतम पाटील यांचा चित्रपट घबाडकुंड बघण्याच्या योगाला नंदन करेल आम्ही सगळे मित्र कंपनी आलो आहोत. खरं सांगायचं प्रेक्षकांना मला एक कळकळीची विनंती आहे की राजा शिवाजी बघितला, एक छत्रपतींचं शौर्य बघितलं, आता त्याच्यानंतर आला देऊळ बंद तो बघितला आणि सगळ्यांना सांगायचं की प्रीतम पाटील यांनी जो चित्रपट बनवला भयपट, अप्रतिम असा भयपट आहे. आणि त्यात विशेष एक गोष्ट मला आवडली की जे कायम कॉमेडी करणारे कुशाल बद्रिके असेल, संदीप पाठक असतील, आपले इतर कलाकार असतील आणि बनसोडे मॅडमने खूप कमाल केली, खूप छान काम केलेलं आहे. आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत सांगायचं तर साऊथला शोभेल, साऊथ क्वीन शोभेल असा चित्रपट बनवला आहे. मला माझ्या मायबाप प्रेक्षकांना सांगायचं आहे की एकदा हा चित्रपट बघा आणि तुम्हाला वाटेल मराठीत पण असा चांगल्या पद्धतीचा चित्रपट निर्माण होतो, भयपट निर्माण होतो. सगळ्यांना ही विनंती आहे. आता तुम्ही भक्ती पाहिली स्वामी समर्थांची, तुम्ही छत्रपतींची शौर्य पाहिलं. मी ज्येष्ठ नागरिक असून मला खूप आवड होती पिक्चर पाहण्याची. आणि घबाडकुंड हे काय काय आहे यात महत्त्व पाहण्यासारखं, त्यामुळे मी खूप इंटरेस्ट घेतला आणि मुद्दामून आज पाहायला आले. नंदन सरांबरोबर त्यांनी मला आग्रहाचं आमंत्रण देऊन बोलून घेतलं. त्यामुळे मला खूप आनंद वाटला आणि मी तो पिक्चर पाहिला. यात असं दिसून आलं, पाहायला मिळालं की जास्त कुठल्या गोष्टीचा जे अवैधव्य उपयोग केला तर मनुष्य कुठे ना कुठे जाऊन पोहोचतो. त्याच्यासाठी प्रत्येकाने आपापलं सांभाळून राहावं हीच अपेक्षा. आणि खूप छान वाटलं, खूप मस्त आहे. असं तुम्हाला शुभेच्छा. शिल्पी अवस्थी, आज हम अपने साथियों के साथ यहाँ पे घबाड़कुंड मूवी देखने आए हैं. प्रीतम पाटिल सर के द्वारा ये दिग्दर्शन की गई और इसके निर्माता हैं रसिक कदम, डॉक्टर रसिक कदम जी ने निर्मित करके बहुत ही सुंदर यूनिवर्सल इफेक्ट के साथ में इस मूवी का निर्माण करवाया है. प्रीतम पाटिल सर का, आपके टीम का बहुत बहुत आभार, बहुत बहुत धन्यवाद कि आपने इतना अच्छा स्पेशल इफेक्ट पहली बार मराठी मूवी में प्रदर्शित किया है. देख के मज़ा आ गया, बहुत ही बेहतरीन मूवी, आप सब भी देखने आइए. हम
हमने यहाँ पे दिव्या एड लैब में आज इसका शो देखा, बहुत मज़ा आया। डरावनी भी है, कॉमेडी भी है, बहुत ही बेहतरीन एक्टिंग सारे एक्टर्स की। सबको बहुत बहुत बधाई, बहुत बहुत शुभकामनाएं मेरे तरफ से और हमारी टीम की तरफ से। हम लोगों को यहाँ पे बहुत अच्छा लग रहा है मूवी देख के। आप सब भी आइए और एंजॉय करिए यहाँ पे। नमस्कार, मी प्रिया सोरे. आज आम्ही दिव्या ॲडला आलो आहोत. नवीन मराठी पिक्चर गबाळकुंड बघायला. अतिशय उत्तम असा मराठी इंडस्ट्रीमध्ये एक सुंदर असा पिक्चर आलेला आहे आपल्या भेटीला, जो निर्माता केला आहे डॉक्टर रसिक कदम यांनी आणि त्याचे दिग्दर्शक आहेत प्रीतम पाटील सर. आणि पहिल्यांदाच युनिव्हर्स इफेक्ट खूप छान म्युझिक, साऊंड आणि अतिशय उत्तम असा मराठी सिनेमा आपल्या भेटीला आलेला आहे. येत्या 19 जूनला तो रिलीज झाला आहे आणि आपण सर्वांनी नक्की हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघावा आणि मराठीमध्ये असा मूवी पहिल्यांदाच बघितला आहे. आणि मला असं वाटतं प्रीतम पाटील सरांचा हा मास्टर पीस आपल्या भेटीस आला आहे. तर नक्कीच सगळ्यांनी जवळच्या